नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर हसतच असायला हवे. तर आज मी गेले होते शेतामध्ये कांद्याला पाणी देण्यासाठी. तर घरी यायला झाला थोडासा उशीर. तर घरी आल्यानंतर आर्यन म्हणाला, मम्मी खूप भूक लागली, काहीतरी बनवून दे. तर म्हटलं आता आर्यनला चटकन पटकन काय बनवावं. तर सकाळची मळलेली कणिक थोडीशी उरलेली फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि मी शेतातून येताना मस्त अशी कांद्याची पात आणि कोथिंबीर आणली होती. मग मी एका चपातीची कणिक घेतली आणि मस्त अशी एक चपाती लाटून घेतली. त्यावर लाल तिखट, मीठ आणि तेल टाकून सर्व बाजूंनी पसरून घेतलं. मग शेतातून आणलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात सर्व चपातीवर टाकून घेतली आणि मधातून कट करून मस्त पराठ्यासारखी पूर्ण अशी चपाती लाटून घेतली. मग तेल टाकून मस्त टाकून घेतली तव्यावर आणि मस्त उलटी पुलटी करून दोन्ही बाजूंनी छान अशी भाजून घेतली. तर तव्याला थोडंसं इग्नोर करा, कारण की लवकरच मी नवा तवा घेणार आहे. तर असा केला आपला पराठा तयार आणि त्याला मस्त तोडून फोडून आपला पराठा तयार आहे. तर कसा वाटला कांदा चपातीचा पराठा नक्की कमेंट करून सांगा.